नमस्कार श्रोते हो. आज मी तुम्हाला एका अशा व्रताबद्दल माहिती सांगणार आहे, जे व्रत मी स्वतः आचरण करत आहे. 2005 सालापासून मी हे व्रत आचरण करत आहे. यामुळे माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडत आले. जे योग माझ्या पत्रिकेतही नव्हते ते मला साध्य झाले, ते फक्त या व्रतामुळे. ते व्रत म्हणजे शिवशंकराच्या अनेक महान व्रतापैकी सगळ्यात महत्त्वाचे व्रत म्हणजे प्रदोष व्रत होय. हे प्रदोष व्रत 2 प्रकारे करता येते. कृष्ण आणि शुक्ल पक्षामध्ये येणारे प्रदोष, पक्षप्रदोष म्हणतात त्याला, आणि दुसरा म्हणजे प्रत्येक वारानुसार येणारे प्रदोष व्रत. कारण प्रत्येक वाराला जर प्रदोष व्रत केले तर त्याचे फायदेही वेगवेगळे आहेत. प्रदोष व्रत का करायचे, तर प्रदोष व्रतामुळं ऐहिक सुखांची प्राप्ती होते. एकादशी ह्या व्रतामुळं तुम्हाला मोक्ष प्राप्तीसाठी एकादशी व्रत करतात. तसेच प्रदोष व्रत हे ऐहिक सुखांच्या प्राप्तीसाठी करायचे. त्याने आर्थिक सुबत्ता त्या करणाऱ्या व्यक्तीला खूप प्रमाणात मिळते. घरावर येणारी आत्मसात येणारी संकट ती टळली जातात. शिवाय आर्थिक सुबत्ता त्या माणसाला खूप प्राप्त होते. एखाद्या संकल्प सोडून एखाद्या कामासाठी जर प्रदोष व्रत केलं असतं तर ते प्रदोष व्रत श्रद्धेने केल्यानंतर खात्रीने ते काम पूर्ण होते. हा असा त्याचा रोकडा अनुभव आहे. आता हे प्रदोष व्रत कधी करायचे, तर प्रदोष काळ सूर्यास्ताच्या आधी 2 तास किंवा सूर्यास्ताच्या नंतर 2 तास. ठोबळ मानाने म्हटलं तर संध्याकाळी 5 पासून संध्याकाळी 8 पर्यंत हा साधारण प्रदोष काळ असतो. हा प्रदोष काळीच ही पूजा करायची असते. आता ही पूजेसाठी काही नियम काय आहेत का, तर नियम असे आहेत की शिवशंकराच्या उपासाला मीठ वर्ज्य. त्या दिवशी तुम्ही मीठ खायचं नाही. त्या दिवशी तुम्ही कांदा लसूण उपास सोडताना खायचा नाही. तर तुम्ही फलाहार किंवा दूध चहा ही पेय घेऊन तुम्ही तो उपास करू शकता. प्रदोष संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपल्याच घरी सोडायचा, दुसऱ्याच्या घरी सोडायचा नाही. कारण त्या दिवसाचे संपूर्ण पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होते. म्हणून प्रदोष आपल्याच घरी सोडायचा. प्रदोष पूजा कशी करायची, तर प्रदोष 3 सांजेच्या वेळेस साधारण 5 नंतर तुम्ही डोक्यावरून आंघोळ करा. धवल वस्त्र नेसा म्हणजे पांढरे वस्त्र नेसा, भस्म लावा आणि मगच पूजेला सुरुवात करा. शंकराच्या कोणत्याही पूजेला भस्म लावल्याशिवाय पूजनाचा अधिकार नसतो. पूजेची तयारी आधी सगळी करून घ्या. तुम्ही जर ह्याच शनिवारपासून जर व्रताला सुरुवात करणार असाल तर संकल्प सोडावा लागेल. एका मोठ्या ताटामध्ये सर्व पूजेची तयारी करा. शक्यतो 108 बेलाची पानं, 108 अखंड तांदूळ, अभिषेक पात्र घ्या आणि शिवलीलामृताची पोथी घ्या किंवा अशा पद्धतीनं एक प्रदोष व्रताचं छोटं पुस्तक तुम्हाला बाजारामध्ये प्राप्त होईल. त्यात त्याची कथा असेल, माहिती असेल, ते पुस्तकही तुम्ही घेऊ शकता. कारण प्रदोष पूजा झाल्यानंतर शिवलीलामृतातील 5वा अध्याय तुम्हाला वाचावा लागतो. आणि पुन्हा नंतर तुम्हाला पांढरी फुलं मिळवली पाहिजेत. पांढरी फुलं, बेल, पांढऱ्या अक्षदा, तुमचं कापसाचं पांढरं वस्त्र की ज्याला चंदनमध्ये लावलेलं असेल असं वस्त्र, धूप, दीप ही सगळी तयारी तुम्ही घ्या. एका चौरंगावर पांढरं वस्त्र अंथरा. त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा भस्म लावून तुम्ही जर सुरुवातच करणार असाल तर पहिल्यांदा ताम्हणामध्ये 3 वेळा पाणी सोडून अगदी साधा सरळ संकल्प सोडा की मी हे व्रत ह्या कामासाठी करत आहे. हे प्रदोष व्रत कमीत कमी 21 प्रदोष झाले पाहिजेत किंवा 21 वर्ष किंवा 12 वर्ष एक तप अशी हे प्रदोष करण्याची पद्धत आहे. तुम्ही जर फक्त शनी प्रदोषच करणार असाल तर कॅलेंडरमध्ये ज्या वेळेस शनी प्रदोष येईल तेच शनी प्रदोष कमीत कमी 21 तुम्हाला केले पाहिजेत. संकल्प तुमच्या काम जे आहे ते कामासाठी मी हे अमुक दिवशी माझे अमुक नाम अमुक गोत्र हे म्हणून तुम्ही तो 3 वेळा पाणी सोडून संकल्प सोडा. संकल्पाचा 1 नारळ आणि कलशावर ठेवलेला 1 नारळ असे पहिल्यांदा तुम्हाला 2 नारळ लागतील. गणपती पूजन करा, दीपपूजन करा, घंटापूजन करा, कलश पूजन करा. दोन्ही बाजूला 2 दिवे लावा. तुपाचा दिवा
तेलाचा दिवा लावा आणि त्यानंतर शंकराची शक्यतो मूर्तीच घ्या. ती मूर्ती तुम्ही मोठ्या तुमच्या पात्रामध्ये ठेवा आणि त्याच्यावर अभिषेक पात्र ठेवा. नसेल अभिषेक पात्र तर बाजारातून अवश्य विकताना त्या अभिषेक पात्रावरच्या वरच्या भांड्यामध्ये कायम हा एक उपाय मी कायम करते की त्याच्यामध्ये बेलाचा 3 पत्र असलेलं बेलाचं पान त्या वरच्या अभिषेकाच्या भांड्यामध्ये ठेवायचं ना. अभिषेक सतत चालू राहायला पाहिजे. कमीत कमी 108 शंकराची नावं घ्या आणि अभिषेक करा. अभिषेक जर दुधानं अभिषेक करा, तुम्ही पाण्याने अभिषेक करा आणि अभिषेक झाल्यानंतर शंकराची मूर्ती पुसून पांढऱ्या अक्षदाच्या वर ठेवायची. त्या पांढऱ्या अक्षदाच्या वर शंकराची मूर्ती ठेवा. तुम्ही शंकराची नावं घेत त्यांना बेलपत्र वाहू शकता, फुलं वाहू शकता आणि त्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. मग ती दूध साखर असू देत, एखादी मिठाई असू देत, शंकराची आरती करा आणि आरती झाल्यानंतर तुम्ही शिवलीलामृताच्या पुस्तकातील 5वा अध्याय तुम्ही वाचू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातच उपास सोडू शकता. फक्त उपास सोडताना बोलू नका. जे काय पाहिजे ते एकदाच वाढून घ्या आणि बोलू नका. कुणाच्याही घरी उपास सोडू नका. हे उपास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही अक्षदा वाहून ती पूजा विसर्जित करू शकता. दुसऱ्या दिवशी असते शिवरात्र. शिवरात्रीला विष्णूपूजन करायचे असते म्हणून त्या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करा आणि विष्णूंना नमस्कार करा. यामुळे तुमची प्रदोष व्रत पूर्ण होतं. दुसऱ्या दिवशी केलेल्या विष्णूपूजनानंतरच तुमचे प्रदोष व्रत पूर्ण होते. आता शनिप्रदोषच करणार असाल तर तुम्ही कमीत कमी 21 शनिप्रदोष व्रत केले पाहिजे. जरी तुमचं काम पूर्ण झालं तरी 21 शनिप्रदोष करून नंतर त्याचे उद्यापन करा. तुम्हाला शक्य झालेच तर त्या दिवशी रुद्र ऐका किंवा तुम्हाला शक्य झालेच तर शिवलीलामृताचे आणखीन काही अध्याय तुम्ही त्या दिवशी वाचू शकता. अवश्य शनिप्रदोष व्रत करा आणि त्याचे फळ काय प्राप्त होते, तुम्हाला काय फरक पडतोय तर कमेंट्समध्ये सांगायला मला विसरू नका. मी स्वतः आचरण केलेले हे व्रत आहे. याने खरोखरच ऐहिक सुखांची प्राप्ती होते. तुम्ही संतती प्राप्तीसाठी करणार असाल तर शनिप्रदोष हे व्रत अतिशय चांगले असे आहे. संततीमध्ये आणखीन एखाद्या व्यक्तीच्या संततीची प्रगती होत नसेल, आजारपण येत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे शनिप्रदोष व्रत करू शकतात. 7.5 ज्यांना आहे त्यांनी हे शनिप्रदोष व्रत करू शकता. अशाच पद्धतीची अनेक व्रतांची माहिती सांगणारे व्हिडिओ ऐकण्यासाठी, जीवनात येणाऱ्या अनेक अडीअडचणीवरील उपाय व तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.